व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तुम्हा सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. सेकंड इयरला आपल्याला एक नवीन सब्जेक्ट आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स. नवीन इन द सेन्स आजपर्यंत आपण हा सब्जेक्ट बघितलेला नाही आहे, हा फक्त सेकंड इयरलाच आहे. तर हा सब्जेक्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा नेमका अर्थ काय होतो? स्टॅटिस्टिक्समध्ये पर्टिक्युलरली तिसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स बघायचे आहेत आणि पेपरचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टॅटिस्टिक्सच्या रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण स्टॅटिस्टिक्सचा नेमका अर्थ काय होतो. तर बघा इथे एक डेफिनेशन आपण लिहिलेली आहे. डेफिनेशन काय सांगते? द स्टॅटिस्टिक्स कन्सर्न्स कलेक्शन, ऑर्गनायझेशन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, तर एखादी माहिती कलेक्ट करायची, त्या माहितीवर मॅथमॅटिकल फॉर्म्युलाच्या आधारे, स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलाच्या आधारे काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायचे आणि त्या केलेल्या कॅल्क्युलेशनवरून काहीतरी मिनिंगफुल रेफरन्सेस किंवा मिनिंगफुल कन्क्लुजन ड्रॉ करायचं, म्हणजे त्यातून काहीतरी अर्थबोध घ्यायचा. याला आपण म्हणतो स्टॅटिस्टिक्स. काय करायचं आपल्याला, तर माहिती कलेक्ट करायची, त्या माहितीवर काहीतरी गणितीय प्रक्रिया तुम्हाला करायचे आणि त्या गणितीय प्रक्रियेमधून काहीतरी तुम्हाला अर्थबोध घ्यायचा आहे. या प्रोसेसला आपण म्हणतो स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, आता हे कशासाठी केलं जातं, तर यामध्ये दोन टेकअवेज आहेत. यामध्ये आपण खाली म्हणलेलं आहे इट इज डन टू ड्रॉ मिनिंगफुल कन्क्लुजन. काहीतरी अर्थबोध व्हावा, काहीतरी नवीन गोष्ट फाइंड आउट व्हावी, यासाठी हे सगळं केलं जातं. दुसरं याचा पॉईंट लिहिलेला आहे टू फाइंड आउट अँसर्स टू द प्रॉब्लेम. काही समाजामध्ये प्रॉब्लेम्स असतात, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतील, काहीतरी सोशल प्रॉब्लेम्स असतील. तर ह्या प्रॉब्लेमचं जर उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला या स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्सचा आधार घ्यावा लागतो किंवा घेतला जातो. हे सगळे जे मेथड्स आहेत, हे सगळे जे फॉर्म्युले आहेत, हे प्रूव्हन फॉर्म्युले आहेत. म्हणजे हे आधी कोणीतरी ह्याचा शोध लावला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की तुम्ही जर एखादा डेटा या फॉर्मॅटमध्ये प्रोसेस केला तर तुम्हाला काहीतरी मिनिंगफुल गोष्ट यातून समजेल. म्हणजे हे काय आहे की प्रूव्हन सायन्स आहे एक प्रकारे. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणादाखल कळेल. ते उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमका स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय होतो आणि आपण स्टॅटिस्टिक्स जाणतेपणी किंवा अजाणतेपणी कसं रेग्युलर लाईफमध्ये वापरतो. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल बघा, एक स्टुडंट आहे की ज्याला 12th स्टँडर्डला HSCला काहीतरी मार्क्स पडलेत. फॉर एक्झाम्पल अकाउंटमध्ये त्याला 75 मार्क्स आहेत, इकॉनॉमिक्समध्ये त्याला 70 मार्क्स आहेत, OCमध्ये त्याला 65 आहेत, SP त्याला परत 70 आहेत, इंग्लिशमध्ये त्याला परत 65 आहेत आणि लास्टला आपण म्हणू मराठीमध्ये त्याला एक 60 मार्क आहे. ठीक आहे, तर हा काय, तर एका मुलाचा HSCचा रिझल्ट आहे की त्याला 6 विषयामध्ये खालील पद्धतीनं मार्क्स इथं मिळालेले आहे. आता तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला विचारता, मग तो 10वीचा असू दे, 12वीचा असू दे किंवा अगदी तो 1ली ते 10वी या कोणत्याही वर्गातला असू दे, त्यावेळेला तुम्हाला तो फटकन काय सांगतो की मला 70% मार्क पडले, मला 60% मार्क पडले, मला 80% मार्क पडले. तर हे जे तुम्ही एक त्याचं पर्सेंटेज ऐकता, या पर्सेंटेजवरून तुम्ही ठरवता की त्या मुलाची अकॅडमिक प्रोग्रेस कशी आहे. म्हणजे काय, तर हा जो एक ह्यूज डेटा आहे, या ह्यूज डेटाला तुम्ही कन्वर्ट करता पर्सेंटेजमध्ये आणि त्या पर्सेंटेजवरून तुमच्या मनामध्ये त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीविषयी एक प्रतिमा निर्माण होते. तर याच प्रोसेसला आपण मित्रांनो स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. काय केलं, तर आपण या सगळ्याचं ॲव्हरेज काढलं आणि या ॲव्हरेज काढण्यामुळं तुम्हाला गोष्टी ह्या अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा जास्त सोप्या पद्धतीनं समजल्या. जर ॲव्हरेज सांगायच्या ऐवजी त्यानं तुम्हाला आहे असं सांगितलं असते मार्क की मला अकाउंटमध्ये 75 आहेत, इकॉनॉमिक्समध्ये 70 आहेत, अन्य इतर विषयात एवढे आहेत, तर तुम्हाला यावरून कुठलंही मिनिंगफुल कन्क्लुजन ड्रॉ करता आलं नसतं. कारण त्यानं तुम्हाला एक ह्यूज डेटा दिला. त्या ह्यूज डेटाला तुमचं मन एका सेकंदामध्ये लगेच कन्वर्ट करू शकत नाही आणि त्यानं डायरेक्टली मला रेडिली उत्तर दिलं तर मात्र तुम्ही त्यातून काहीतरी मिनिंगफुल कन्क्लुजन ड्रॉ करू शकता. सो हे याला म्हणायचं आपण स्टॅटिस्टिक्स. अशाच वेगवेगळ्या टूल्स स्टॅटिस्टिक्समध्ये दिलेले आहेत की ज्या वापरून आपण वेगवेगळे अर्थ त्यातनं बोध घेत असतो. ठीक आहे, तर हे झालं मिनिंग स्टॅटिस्टिक्सचं. आता बघूया
तुम्हाला थर्ड सेमला कोणकोणते टॉपिक बघायचे आहेत. ठीक आहे, तसे बघितले तर तुम्हाला 4 टॉपिक आहेत, ज्यातला एक टॉपिक हा पूर्णपणे थेरॉटिकल आहे, 3 टॉपिक आहेत ते प्रॅक्टिकल आहेत. मी इथं जे लिहिलेले आहेत ते प्रॅक्टिकल टॉपिक कुठले आहेत ते लिहिलेले आहेत. त्यातला पहिला टॉपिक तुम्हाला इथं दिसतो, ज्याचं नाव आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे यामध्ये 3 पार्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतात. पहिला आहे मीन, दुसरा आहे मीडियन आणि तिसरा आहे मोड. मीन, मीडियन आणि मोड हे तुम्हाला 3 गोष्टी काढायच्या असतात. मीन म्हणजे ॲव्हरेज, मीडियन म्हणजे मधला अंक आणि मोड म्हणजे मोस्ट रिपीटेड आयटम. ठीक आहे, तर हा झाला पहिला टॉपिक. त्यानंतर दुसरा टॉपिक तुम्हाला बघायचा आहे, ज्याचं नाव आहे डिस्पर्शन. डिस्पर्शनमध्ये तुम्हाला 3 कॅल्क्युलेशन्स शिकायचे आहेत बेसिकली, ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला शिकायचे आहे रेंज, त्यानंतर क्यूडी आणि त्यानंतर एसडी. क्यूडीचा अर्थ होतो क्वार्टाईल डेव्हिएशन आणि एसडीचा अर्थ होतो स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि त्याचे परत तुम्हाला या दोघांचे सुद्धा कोएफिशियंट्स बघायचे आहेत. तर आता हा पार्ट काय हा ज्या त्या वेळेला आपण डिस्कस करू. तिसरा टॉपिक आहे तुमचा कोरिलेशन अँड रिग्रेशन. आता कोरिलेशन आणि रिग्रेशनमध्ये सुद्धा 2 परत कॅल्क्युलेशन्स तुम्हाला शिकायचे आहेत. एक आहे कोरिलेशन आणि दुसरा आहे रिग्रेशन, आणि त्याचे आले तिथं कोएफिशियंट्स. तर हा एक तिसरा टॉपिक तुम्हाला आहे की जे तुम्हाला 3 प्रॅक्टिकल टॉपिक आहेत. आता तुम्ही नेमकं म्हणाल की हे टॉपिकचं नाव ऐकून काय उपयोग आहे किंवा ह्यातून आपल्याला काय समजेल, तर बेसिकली मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्टॅटिस्टिक्समधले 3 मेजर टॉपिक आपले हे प्रॅक्टिकल बेस्ड आहेत, प्रॉब्लेम बेस्ड आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला काही सूत्र शिकायचे आहेत, काही फॉर्म्युलाज शिकायचे आहेत, आणि या फॉर्म्युल्यामधून जे तुम्हाला इनपुट दिलं असेल ते इनपुट त्या फॉर्म्युलामध्ये घालायचं आहे, आणि त्यातून तुम्हाला त्याचं आउटपुट जे आहे ते तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर हे स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट टोटली फॉर्म्युला बेस्ड आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले माहीत असतील प्रॉपर तर तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल, हा सब्जेक्ट तुम्हाला सोपा जाईल. फॉर्म्युलाज संख्येनं थोडेसे जास्त आहेत, फॉर्म्युलाज थोडेसे वेगवेगळे किंवा किचकट पण काही थोडासा भाग आहे यामध्ये असं आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला यामध्ये कशाची गरज आहे, तर प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिसची जास्त गरज आहे. जेवढं नंबर ऑफ टाइम्स तुम्ही हे जास्त सोडवाल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग आहे ते तिथं चांगलं असेल किंवा ते तुम्हाला पुढं चांगले मार्क्स पाडायला मदत करेल. आता लास्ट पार्ट आपण बघूया की स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे, तर यामध्ये तुम्हाला थिअरी आहे प्लस तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. थिअरी म्हणजे तुम्हाला काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, मिनिंग, डेफिनेशन्स या लिहायच्या आहेत, आणि तो प्रॉब्लेम खाली जो दिलेला असेल तो तुम्हाला तिथं फॉर्म्युलाच्या आधारावर सोडवायचा देखील आहे. बेसिकली याचं स्ट्रक्चर युनिव्हर्सिटीच्या PDF मध्ये उपलब्ध नाही आहे की किती मार्क थेअरीला आहेत आणि किती मार्क प्रॉब्लेम्सला आहेत, पण जनरल टर्ममध्ये आपण असं म्हणू शकतो की 40 ते 50% भाग हा थेअरीला आहे. सो एक तुम्ही 40%ची थेअरी पकडू शकता आणि 50% बाकीचा राहिलेला जो भाग आहे 60%चा तो प्रॉब्लेम तुम्ही पकडू शकता. म्हणजे तुम्हाला या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. जसं आपण अकाउंटिंगमध्ये बघितलं की अकाउंटिंगमध्ये सुद्धा कसे होते, प्रॉब्लेम पण सोडवायचे आहेत आणि थेअरीसुद्धा लिहायची आहे, तसंच यामध्ये सुद्धा तुम्हाला थेअरी पण आहे आणि प्रॉब्लेम पण आहे. या सब्जेक्टला थोडीशी मुलं घाबरून जातात किंवा थोडा त्यांना डिफिकल्ट वाटतो. तर डिफिकल्ट वाटण्यासारखं मित्रांनो यामध्ये काहीही नाही आहे, नथिंग इज डिफिकल्ट. फक्त तुम्हाला यामध्ये जास्त अलर्ट राहायची गरज आहे. काही आपण आपले असे प्रॅक्टिस असते की आपण जनरली एक्झाम जवळ आल्यानंतर अभ्यास करतो, तर हा असा काय प्रकार यामध्ये करून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला हा सब्जेक्ट पहिल्यापासून व्यवस्थित शिकावा लागेल. फॉर्म्युले कसे आहेत हे बघावं लागेल, फॉर्म्युलामध्ये किमती कशा घालायच्या, उत्तर कसं फाइंड आउट करायचं ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. थेअरी पाठ करावी लागेल. मागचे काही 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते सोडवावे लागतील, तर आपल्याला यामध्ये गॅरंटीड चांगले मार्क इथं पडतील. पण हा टॉपिक एकदम पण सब्जेक्ट हा लाईटली घेतला आहे आजपर्यंतच्या थेरॉटिकल सब्जेक्टसारखा किंवा प्रॅक्टिकल सब्जेक्टसारखा असं मात्र करून मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालणार नाही. हा टॉपिक, हा सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकली जास्तीत जास्त पद्धतीनं सोडवला पाहिजे, डोळ्याखालून घातला पाहिजे, तर हे तुमच्यासाठी चांगलं बेनिफिशियल राहील. तर याच्या रिलेटेड अजून काही व्हिडिओज येतील, हे या चॅनलवर आम्ही वेळोवेळी अपलोड करत राहू. थँक्यू सो मच.